त्र्यंबकेश्वर मंदिर बनावट ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळा बाजार करणारी टोळी। त्र्यंबकेश्वर पोलिसांकडून जेरबंद। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते। त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत। देणगी दर्शन रांगेसाठी प्रति व्यक्ती 200 रुपये घेतले जातात। त्यासाठी मंदिर परिसरात दर्शन पास काउंटर तसेच ऑनलाईन दर्शन पास काढण्याची व्यवस्था आहे। मागील काही दिवसात माध्यमांमध्ये त्र्यंबकेश्वर परिसरात ऑनलाईन दर्शन पासमध्ये काळा बाजार होत बसल्याबाबत प्रसिद्ध झाले होते। त्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील तसेच मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री सचिन भन्साळी यांनी त्याची गंभीर दखल घेऊन असे गैरप्रकार उघडकीस आणून त्याबाबत कडक कारवाई करण्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यास सूचना दिल्या होत्या। सदरबाबत खातरजमा करून गुप्त माहितीच्या आधारे त्र्यंबकेश्वर परिसरातून एकूण 5 इसमांना ताब्यात घेऊन ते बनावट नाव पत्ता व बनावट ओळखपत्र क्रमांक वापरून मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पास मिळवून ते गरजवंत भाविकांना प्रति व्यक्ती 200 रुपये दराचा देणगी पास प्रति व्यक्ती 700 रुपये ते 1000 रुपये या दराने विकून बनावट पासचा काळा बाजार करत असल्याचे त्यांचे झडतीतून मिळालेल्या मोबाईलमधून व मेल आयडीचे हिस्ट्रीवरून दिसून आल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस प्रशासनातर्फे तक्रार देऊन संघटितपणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 102/2025 दाखल करण्यात आला असून त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे। त्याचे आतापर्यंत झालेल्या तपासात त्यांनी एकूण 1648 बनावट देणगी पास काढल्याचे निष्पन्न झाले आहे। त्यामध्ये एकूण अंदाजे 5000 भाविकांना बनावट पास चढ्या भावाने विकल्याचे दिसून येत आहे। अटक आरोपींची नाव पत्ते: दिलीप नाना झोले, सुदामराज बदादे, समाधान डांबर चोथे, शिवराज दिनकर आहेर, मनोहर मोहन शेवरे। नमूद कारवाईमध्ये ऑनलाईन पास काढण्याची सिस्टीम हे सदोष असल्याने दिसून येत असून त्यामध्ये अनेक सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली असून त्यामध्ये कडक योग्य त्या सुधारणा तातडीने करण्यात येणार आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।